तर नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर विरोधात आता राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होताना दिसतोय। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी मोटेगावकरच्या क्लासेस समोर आंदोलन करत बॅनरला काळं फासलेलं आहे। विद्यार्थ्यांचे पैसे तत्काळ परत द्यावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। पैसे परत न केल्यास अकोल्यामध्ये एकही क्लास सुरू राहू देणार नाही असा इशारा मनसैनिकांनी दिलाय। तर दुसरीकडे नांदेडमध्ये छावा विद्यार्थी आघाडीकडून कुलकर्णी आणि मोटेगावकर यांच्या फोटोला शाई फासून निषेध व्यक्त करण्यात आलाय। खासगी क्लासवाल्यांनी शिक्षणाचा बाजार मांडल्याचा आरोप करण्यात आलाय। तर लातूरमध्ये शिवसैनिक आक्रमक झाले असून बोर्डावर शाईफेक करत संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। हे इंडस्ट्रीज एरियावर अतिक्रमण करून उभारलेलं एक साम्राज्य, गरीब मुलांची पिळवणूक करून हे उभारलेलं साम्राज्य आहे। याच ठिकाणी मुली सुरक्षित नाहीत। ड्रग्जचं माफिया राज इथंच या ठिकाणी चाललं जातं। त्यानंतर बोगस डॉक्टर तयार करायची फॅक्टरी ह्या भडव्या मोटेगावकरनं त्या ठिकाणी सुरू केली। ह्या मोटेगावकरची नातेवाईकांची सर्व संपत्ती त्या ठिकाणी प्रशासनानं चौकशी लावून ताब्यात घेतली पाहिजे आणि बुलडोजर राहून ह्या प्रशासनानं तातडीनं कुठल्याही लोकप्रतिनिधींना पाठीशी न घालता, जे लातूरकरांना वाटत होतं की पाठीशी घालतील, परंतु कुठंतरी एक चांगलं कुठंतरी न्याय आहे ह्या पद्धतीनं काल अटक त्याला झाली। याने जमीनदोस्त आपण बुलडोजरनी करावं। इथून पुढचं शिवसेनेचं आंदोलन शांततेत नसणार आहे। तुम्ही कुठला जर ऍक्शन नाही घेतली तर शिवसेना पुढची ऍक्शन शिवसेना घेईल।